नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. जर तुम्ही सध्या कोणत्याही संकटातून जात असाल, घरात समस्या असतील, पैशांची अडचण असेल, मन अस्वस्थ असेल, कोणी साथ देत नसेल किंवा सर्व काही संपल्यासारखे वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण स्वामी समर्थांच्या अशा अमूल्य विचारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे हजारो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे ठरले आहेत. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे केवळ शब्द नाहीत, हा प्रत्येक भक्ताला दिलेला विश्वास आहे. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येते. स्वामी भक्तांनो, या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात संकट आले नाही. भगवान रामांना वनवास भोगावा लागला, पांडवांना अनेक दुःख सहन करावी लागली, संतांनाही परीक्षा द्याव्या लागल्या. मग आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या आयुष्यात संकट येणे हे स्वाभाविक आहे. पण फरक इतकाच असतो, काही लोक संकट पाहून हार मानतात आणि काही लोक संकटाला संधी बनवतात. स्वामी समर्थ आपल्याला दुसरा मार्ग शिकवतात. स्वामी समर्थांचा पहिला संदेश: वाईट काळ कायमचा राहत नाही. जेव्हा आयुष्यात अंधार असतो तेव्हा आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले. पण स्वामी सांगतात, जसा दिवसानंतर रात्र येते तशी रात्रीनंतर सकाळही येते. संकट कितीही मोठे असो, ते कायमचे नसते. आज तुमची परिस्थिती कठीण असेल, पण उद्या ती बदलू शकते. म्हणून कधीही आशा सोडू नका. दुसरा संदेश: श्रद्धा ठेव, घाई करू नकोस. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते, पण निसर्गाचे नियम वेगळे आहेत. बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, त्यासाठी वेळ लागतो. तसेच तुमच्या प्रार्थनांचे फळही योग्य वेळी मिळते. स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. तिसरा संदेश: जे घडते ते तुमच्या भल्यासाठी घडते. हे ऐकायला कठीण वाटते, कारण जेव्हा दुःख येते तेव्हा त्यामागील कारण समजत नाही. पण अनेक वेळा काही गोष्टी आपल्यापासून दूर होतात, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्याकडे येणार असते. स्वामींचा प्रत्येक निर्णय आपल्या कल्याणासाठी असतो. चौथा संदेश: स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक लोक स्वामीवर विश्वास ठेवतात, पण स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत. स्वामी म्हणतात, "मी तुमच्या पाठीशी आहे, पण पहिले पाऊल तुम्हालाच टाकावे लागेल. तुमच्यात प्रचंड शक्ती आहे. तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही खूप सक्षम आहात." पाचवा संदेश: रडून समस्या सुटत नाहीत. मन हलके करण्यासाठी रडणे चुकीचे नाही, पण सतत दुःखात राहणे योग्य नाही. स्वामी सांगतात, समस्येकडे पाहून रडण्यापेक्षा उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक समस्येचा उपाय असतो, फक्त संयम हवा. स्वामींच्या एका भक्ताची प्रेरणादायी कथा. एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. नोकरी नव्हती, घरात पैशांची समस्या होती. तो रोज स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा. एक दिवस तो खूप निराश झाला. त्याने स्वामींच्या मूर्तीकडे पाहून विचारले, "स्वामी, माझ्या प्रार्थना तुम्ही ऐकत का नाही?" त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वामी म्हणाले, "मी तुझ्या प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे, पण तुला योग्य वेळेची वाट पाहावी लागेल." काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे आयुष्य बदलले. स्वामींचा सहावा संदेश: चांगले कर्म करत राहा. स्वामी समर्थ कर्माला खूप महत्त्व देतात. फक्त प्रार्थना करून चालत नाही, प्रयत्नही करावे लागतात. जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. स्वामींचा 10वा संदेश: धीर धरा. धीर हा सर्वात मोठा गुण आहे. अनेक लोक यशाच्या अगदी जवळ असताना हार मानतात. स्वामी सांगतात, थोडा वेळ अजून थांबा. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा मार्ग: दररोज नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा.
सकाळी सकारात्मक विचार करा, कोणाची मदत करा, आईवडिलांचा आदर करा, राग आणि द्वेष कमी करा, प्रामाणिकपणे मेहनत करा. स्वामींचा भावनिक समारोप. प्रिय स्वामी भक्तांनो, कदाचित आज तुम्ही खूप मोठ्या संकटातून जात असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता कोणीच तुमच्यासोबत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचे शब्द आजही तितकेच खरे आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा स्वामी नवीन मार्ग उघडतात. जेव्हा सर्वजण साथ सोडतात, तेव्हा स्वामी हात धरतात. जेव्हा आशा संपते, तेव्हा स्वामी नवीन आशा देतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, नामस्मरण करत राहा आणि लक्षात ठेवा, तुमचे संकट कायमचे नाही, तुमचा वाईट वेळ कायमचा नाही. स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा स्वामी समर्थांचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ.